नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ हा घरातील गॅस व किचन रूममधील धूळ बाहेर कसं काढायचं ह्यासाठी बनवण्यात येत आहे. तर तुम्ही बघा आता मी व्हिडिओ कसं बनवतो. तर माझ्याकडं हा DC फॅन पडलेला आहे 48 व्होल्टेज. तर हा फॅन आपण बघूया. पहिले हे चार्जर आहे माझ्याकडं, आपल्या शेतातील पंप असतं ना फवारणीचं, ते फवारणीचा चार्जर आहे. तर ह्या चार्जरवर हा फॅन चालतो का आपण पहिले सुरुवातीला बघून घेऊ. तर चला मग आता मी व्हिडिओ स्टार्ट करतो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, आपण डायरेक्ट करंटवरती हा DC फॅन चालू करू शकत नाही. डायरेक्ट करंट हा कमी जास्त होत राहतो आणि DC करंट म्हणजे हा एकच दिशेने वाहत असतो, पॉवर सप्लाय कमी असतो. तर हा DC 48 व्होल्टेजचा आहे आणि हा आपलं चार्जर तुम्हाला सांगितलं मी, आपल्या पंपाचा चार्जर 12 व्होल्टेज. त्यामुळे याला काही हा चाला नाही आवडते. तर ह्याच फॅनमध्ये प्रकार आहेत 12 व्होल्टेज DC. आणि हा तुम्ही बघू शकता, हा याचे फॅनचे पाते तुटले. हे बघा इथं दिलं आहे, DC फॅन आहे 18 व्होल्टेजचा आहे. तर याला मी पॉवर बँकवरती चालू करून दाखवतो तुम्हाला. हा DC फॅन आहे, पॉवर बँक आहे, पॉवर बँक आहे बघा. लाईट काढून घेतला. हा बघा मित्रांनो, हा चालू झाला आहे, DC फॅन आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे फॅन असतात मित्रांनो. तर ह्या फॅनला आता आपण तुम्हाला दाखवतो हा कसा वर्क करतो. तर ते गोबरी तिथं तुम्हाला दिसत असेल, तिला मी पेटून घेतो, ते धूळ देत नाही. आणि याला तुम्हाला खिडकीमध्ये ठेवून मस्त दाखवतो कशा प्रकारे हा धूळ आतमधून बाहेर, किंवा हवा जर पाहिजे असते आतमध्ये, तर बाहेरून आपण याची दिशा पलटून आतमध्ये हवा घेऊ शकतो. किंवा आपल्याला धूळ बाहेर पाहिजे असेल तर आपण साईड पलटून किचन रूममधील धूळ बाहेर काढू शकतो किंवा गॅस काढू शकतो. तर अशा प्रकारे हा पूर्ण तुम्हाला सेटअप दाखवतो आता कशा प्रकारे हा वर्क करतो. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा DC फॅन मी बाहेर ठेवून घेतला आहे खिडकीमध्ये. घरामध्ये धूळ झालं आहे, तर हा फॅन मी आता चालू करणार आहे आणि ते धूळ बघा कशा प्रकारे घराच्या बाहेर पडते. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल धूळ या अतिशय फास्ट प्रकारे बाहेर निघत आहे. अशाच प्रकारे घरातील लीक झालेला गॅस पण बाहेर निघतो आणि धूळ किचन रूममध्ये झालेला धूळ हे पण बाहेर निघतं. हे बघा मित्रांनो, किती फास्ट बाहेर धूळ निघतो आपला. तर लहान मुलं जर हा व्हिडिओ बघत असेल त्यांना रिक्वेस्ट आहे, त्यांनी पूर्ण प्रॉपर माहिती असल्याशिवाय कसलेही काही असं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नये किंवा घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करू नये. तर हे बघा मित्रांनो, धूळ कशा प्रकारे बाहेर निघत आहे फास्ट. तुम्ही बघू शकतात. असाच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा किती फास्ट धूळ बाहेर.